कन्या राशीच्या लोकांनो, पुढील 110 दिवस म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 ते 30 मे 2026 पर्यंत जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमचा लग्न कन्या असेल तर हा काळ साधा नाही. हा तुमच्या आयुष्यातील तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते. आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते. त्या घटनेकडे ज्योतिषीच्या दृष्टीने पहा. जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा राहूने प्रतीक्षा केली नाही. त्याला माहीत होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते. मृत्यू निश्चित होता. तरीसुद्धा राहूच्या आत तो वेडेपणा, ती तीव्र आस होती की परिणाम काहीही असो, मला माझे ध्येय मिळवायचेच आहे. आणि शेवट काय झाला? डोके कापल्यानंतरही राहू अमर झाला. 28 जानेवारीपासून तोच राहू तुमच्या 6व्या भावात म्हणजे शत्रू, रोग, ऋण आणि सेवा या घरात गोचर करत आहे. हे तुमच्या कुंडलीचे स्वतःचे समुद्रमंथन आहे. समाजात बहुतेक लोक तुम्हाला 6व्या घराच्या नावावर घाबरवतील. ते म्हणतील की हा रोग, शत्रुत्व आणि संघर्षाचा काळ आहे. पण मी इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर एक अचूक रणनीती देण्यासाठी आलो आहे. ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही, हे शुद्ध गणित आणि विज्ञान आहे. आणि हे गणित सांगत आहे की या 4 महिन्यात यशाचे असे एक दार उघडणार आहे जे कदाचित पुढील 18 वर्षांपर्यंत पुन्हा उघडणार नाही. मित्रांनो, मी आचार्य आपणा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल राशीचक्रमध्ये स्वागत करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. या चर्चेत आपण हवेतल्या गोष्टी करणार नाही. आपण त्या 3 तार्किक कारणांना समजून घेऊ ज्यामुळे तुम्ही या उलथापालथीला तुमची सर्वात मोठी विजयात कसे बदलू शकता. जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडली तर तुम्ही फक्त माहितीच नाही तर तुमचे आयुष्य बदलण्याची एक दुर्मिळ संधी गमावाल. तर चला, नक्षत्रांच्या भाषेत तुमच्या येणाऱ्या उद्याचा सविस्तर अर्थ समजून घेऊया. पहिले कारण आहे बंधनमुक्त राहू. पहा, राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे. कुंभ राशीचा स्वामी कोण? शनिदेव. आणि राहू शतभिषा नक्षत्रात आहे. माहिती आहे का शतभिषाचा स्वामी कोण आहे? तोही राहूच आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत? ते बसले आहेत तुमच्या 7म घरात म्हणजे भागीदारी आणि जीवनसाथीच्या भावात. याचा अर्थ समजून घ्या. राहू जो तुमची महत्वाकांक्षा आहे त्यावर शनी जे कर्म आणि दीर्घकालीन यशाचे देवता आहेत त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शनी राहूला सांगत आहेत, जा, मी तुला परवानगी दिली आहे. जा आणि शत्रूंवर विजय मिळव. गेल्या 18 वर्षात असा संयोग निर्माण झाला नव्हता. राहूवर कोणतीही अडथळा नाही. तो बंधनमुक्त आहे. म्हणून हा काळ खूप शक्तिशाली आहे. दुसरे कारण आहे ग्रहांची अवस्था. डेटानुसार जानेवारीपासून मेपर्यंत राहू युवा अवस्थेत राहतील. तरुण माणसात किती ताकद असते? तो थकत नाही, तो थांबत नाही. अगदी तीच ऊर्जा राहू आता तुम्हाला देणार आहेत. ते 100% परिणाम देतील. चांगले असो किंवा वाईट, पण परिणाम पूर्ण मिळेल. तिसरे कारण आहे 6व्या घराची मिस्ट्री. कन्या राशीसाठी राहू 6व्या घरात आहे. साधारणपणे ज्योतिषी म्हणतात की 6व्या घरातील राहू रोग आणि शत्रू देतो, भीती देतो. पण डेटा सांगतो की 2026 मध्ये कथा वेगळी आहे. 6वे घर अचानक विजयाचेही आहे, स्पर्धा जिंकण्याचेही आहे. कारण राहू इथे शक्तिशाली होत आहे. हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही तर तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेल जिथून तुम्ही कमी वेळेत मोठे यश मिळवू शकता. तर हे आहे ते बॅकग्राऊंड, तो स्टेज ज्यावर येणाऱ्या 110 दिवसांचं नाट्य खेळलं जाणार आहे. चला, आता एक एक करून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू डिकोड करूया. सुरुवात करूया तुमच्यापासून, तुमच्या मानसिकतेपासून आणि तुमच्या स्वभावापासून. खरं सांगा, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं नाही वाटत होतं का की तुम्ही ओव्हरथिंकिंगमध्ये अडकलात? प्रत्येक छोट्या गोष्टीचं विश्लेषण करत करत थकलात? एक विचित्र परफेक्शनची ओढ आणि चिंतेने भरलेला ॲटिट्यूड निर्माण झाला होता. याचे कारण बुधाचा प्रभाव आणि गुरूचे गोचर होते. पण मित्रांनो, 28 जानेवारीच्या सकाळी सर्व काही बदलून जाईल. जसेच राहू शतभिषा नक्षत्राच्या प्रभावात मजबूत होतील, तुमच्या आत एक फायर, एक आग जाणवू लागेल. तुम्ही अचानक फोकस्ड आणि स्ट्रॅटेजिक व्हाल. तुमचा मेंदू 24 तास चालू राहील. रात्री झोप येणे कठीण होईल कारण तुम्ही सतत प्लॅनिंग करत असाल. राहू 6व्या घात आहे जे संघर्षाचे घर आहे. वरून तुम्ही शांत दिसाल पण आत एक योद्धा उकळत असेल. लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत. लोक विचारतील की तुम्ही इतके सतर्क का आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या पुढील मोठ्या विजयाची योजना आखत असाल. आरोग्याबाबत डेटा मिश्र संकेत देत आहे. एका बाजूला राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल. अगदी जुनी समस्यासुद्धा तुम्ही सहज सहन करू शकाल. पण शारीरिकदृष्ट्या सावध राहणे आवश्यक आहे, विशेषतः फेब्रुवारी महिन्यात. लक्षात ठेवा, 14 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ 6व्या घरात येतील.
याचा परिणाम तुमच्या पोट, आतडी किंवा नर्वस सिस्टीमवर होऊ शकतो. राहू हवा आहे. तुम्हाला गॅस, ॲसिडिटी किंवा अचानक तणाव त्रास देऊ शकतो. आणि कारण सूर्य कमजोर होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या इम्युनिटी आणि डायजेशनवर काम करावे लागेल. पण घाबरू नका, कारण शमी सप्तम घरात बसून संरक्षण कवच तयार करून ठेवत आहेत. फक्त निष्काळजीपणा करू नका. आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची सगळ्यांना वाट पाहत असते, पैसा. येथे परिस्थिती खूपच रंजक आहे. एका बाजूला राहू आहे, दुसऱ्या बाजूला केतू आहे. तुमच्या द्वादश घरात केतू विराजमान आहेत आणि 6व्या घरातून राहू त्या दुसऱ्या घराकडे आपली नवम दृष्टी टाकत आहेत. ही एक रस्सा कशी आहे. राहू म्हणतो, मला सेवेपासून पैसा हवा आहे, आत्ताच हवा आहे आणि खूप सारा हवा आहे. केतू म्हणतो, मला मोहमाया नको आहे, मी समाधानी आहे. याचा परिणाम काय होईल? डेटा सांगतो की 28 जानेवारीपासून 30 मे दरम्यान तुमच्याकडे अचानक धन येण्याचे प्रबळ योग आहेत. हा पैसा कुठून येईल? एखादे जुने इन्व्हेस्टमेंट, नोकरीत प्रमोशन, लिटिगेशन जिंकून, इन्शुरन्स क्लेम किंवा स्पर्धेतून बक्षीस. जे लोक जॉब, सर्व्हिस, हेल्थकेअर किंवा कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये रिस्क घेतात त्यांना राहू मोठा नफा देऊ शकतो. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजूही आहे. केतू द्वादश घरात आहे. केतू म्हणजे छिद्र. जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने तो खर्चही होऊ शकतो. का? कारण गुरु तुमच्या दशम घरात बसले आहेत. तुमचा पैसा प्रवास, रुग्णालय, दान किंवा परदेशी खर्चात जाऊ शकतो. या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका. जसा पैसा येईल तसा तो लॉक करा, FD करा, सोने घ्या किंवा प्रॉपर्टीत गुंतवा. पैसा बँक अकाउंटमध्ये राहिला तर तो खर्च होणार हे निश्चित आहे. आणखी एक गोष्ट, दुसरे घर वाणीचेही असते. राहू आणि केतूचा प्रभाव तुमची जीभ तीक्ष्ण बनवू शकतो. तुम्ही सत्य बोलाल, पण तुमची पद्धत लोकांना टोचू शकते. घरात वाद होऊ शकतात. म्हणून पुढील 4 महिने बोलण्याआधी दोनदा विचार करा. आता आपण तुमच्या करिअरला काळाच्या चाकावर ठेवून पाहूया. डेटानुसार आपण या संपूर्ण कालावधीला 2 भागांत विभागू शकतो. फेज 1 आहे 28 जानेवारीपासून 28 मार्चपर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या प्रभावात असतो. हा फेज रिसर्च, सर्व्हिस आणि बॅकएंड वर्कचा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल, डॉक्टर असाल, शिक्षक असाल किंवा जिथे डिटेलिंग आणि सर्व्हिसची गरज आहे असे काम करत असाल, तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे. तुमचा फोकस कमालचा असेल. यामध्ये फेब्रुवारी महिना खूप खास आहे. फेब्रुवारीमध्ये 6व्या घरात अनेक ग्रहांचा संयोग बनेल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशन हवे असेल तर 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू किंवा मीटिंग शेड्यूल करा. यशाचा दर खूप उच्च आहे. बिझनेसमध्ये जर एखादी नवीन स्ट्रॅटेजी किंवा सर्व्हिस सुरू करायची असेल तर ती आत्ताच तयार करा. फेज 2 29 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मेपर्यंत चालेल. आत्तापर्यंत जी मेहनत तुम्ही शांतपणे करत होतात ती आता जगासमोर येईल. जर एखादी डील अडकलेली असेल तर ती फायनल होईल. पार्टनर्सचा पूर्ण सपोर्ट मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. बॉस जे आधी नुक्ताचिन्ह करत होते ते आता तुमचे म्हणणे ऐकतील, कारण राहू 6व्या घरातून 10व्या घराला सपोर्ट देत आहे. परदेशी नोकरी किंवा सर्व्हिससाठी हा काळ खूप शुभ आहे. जर सेक्टर्सची चर्चा केली तर हेल्थकेअर, फार्मा, IT सर्व्हिस, एज्युकेशन, लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे. आता आपण व्हिडिओच्या सर्वात क्रिटिकल सेक्शनवर आलो आहोत, नातेसंबंध आणि सावधगिरी. फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नसेल. तुमच्या सप्तम घरात शनी बसले आहेत. सिंगल्ससाठी खरे नाते तयार होऊ शकते. आकर्षण स्थिर असेल. पण कपल्ससाठी हाय कमिटमेंटसोबत हाय ड्रामा देखील असेल. इगो क्लॅश होतील. पण मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 ही तारीख कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. या दिवशी मंगळ तुमच्या 6व्या घरात प्रवेश करतील. तिथे राहू आधीपासूनच बसले आहेत. मंगळ आणि राहू यांचे मिलन म्हणजे अंगारक दोष. तो 6व्या घरात तयार होत आहे. याचा परिणाम 3 ठिकाणी होईल. पहिला, पती-पत्नी किंवा पार्टनरसोबत अचानक भांडणे होऊ शकतात. गोष्टी वाद किंवा दुरावा निर्माण होईपर्यंत जाऊ शकतात. म्हणून शांत रहा. दुसरा, स्कॅन्डल. राहू 6व्या घरात सिक्रेट्स उघड करतो. जर तुम्ही एखादी लपलेली गोष्ट ठेवली असेल तर पकडले जाण्याची भीती 100% आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचे, अपघात. 23 फेब्रुवारीनंतर गाडी चालवताना क्षणभरही निष्काळजीपणा करू नका. वेग कमी ठेवा. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा. इजा किंवा शस्त्रक्रियेचे योग तयार होत आहेत. आणखी एक इशारा जो डेटा टेक्नॉलॉजीबाबत देतो. राहू शतभिषा नक्षत्रात आहे, जे सिक्रेट्सचे नक्षत्र आहे. तुमचा फोन, लॅपटॉप किंवा प्रायव्हेट चॅट्स लीक होऊ शकतात. ऑफिसचे ईमेल्स काळजीपूर्वक पाठवा.
पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. तुमचे एखादे जुने रहस्य बाहेर येऊ शकते, जे तुमची रेप्युटेशन खराब करू शकते. सतर्क रहा. आता मी त्यांच्याशी बोलू इच्छितो जे डिटेलिंग आणि सर्व्हिसमध्ये निपुण आहेत. माझ्या भाऊ-बहिणींनो, जे सर्व्हिस सेक्टर, हेल्थ केअर किंवा ॲडमिनमध्ये काम करता. अनेकदा राशीफळात तुमची वेगळी चर्चा केली जात नाही, पण कन्या राशीसाठी हा काळ सर्वाधिक तुमच्यावर परिणाम करणार आहे. कारण कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि तुम्ही विश्लेषणाचे बॅरोमीटर आहात. जर तुम्ही होममेकर असाल किंवा सेवा देणारे असाल तर हे 123 दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. लक्ष देऊन ऐका. सर्वात आधी पार्टनर कनेक्शन. मित्रांनो, शनी तुमच्या सप्तम घरात बसले आहेत. ज्योतिषात सप्तम घर जीवनसाथी आणि पार्टनरचे असते. डेटा स्पष्ट संकेत देत आहे की या काळात पार्टनर किंवा सासरच्या बाजूशी गैरसमज होण्याचे योग आहेत. राहू 6व्या घरात आहे. एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. तुम्ही काही चांगले करायला जाल पण त्याचा अर्थ चुकीचा काढला जाऊ शकतो. या काळात स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा वाया घालवू नका. शांत रहा. हा राहूचा भ्रम आहे जो मे नंतर दूर होईल. दुसरी गोष्ट हेल्थ सेफ्टी. हा पॉइंट लाईफ सेव्हिंग आहे, विशेषतः 23 फेब्रुवारीनंतर जेव्हा मंगळ 6व्या घरात येतील. मंगळ अग्नी आहे आणि राहू हवा आहे. तुमच्या डायजेशनकडे किंवा छोट्या आजारांकडे लक्ष द्या. डेटा सांगतो की इन्फेक्शन किंवा दुखापतीचे चान्सेस जास्त आहेत. घाई अजिबात करू नका. पण मित्रांनो, सगळेच निगेटिव्ह नाही. राहू तुम्हाला एक खूप मोठी शक्तीही देत आहे. 6वे घर सेवेचे आहे. तुमच्यात असा काही टॅलेंट आहे का जो तुम्ही जगापासून लपवून ठेवला आहे? कुकिंग, ऑर्गनायझिंग, हेल्थ टिप्स किंवा ऑनलाईन सर्व्हिस? हा वेळ आहे तो टॅलेंट बाहेर आणण्याचा. राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम इन्कम जनरेट करण्यात मदत करेल. तुम्ही घर बसल्या असे काही सुरू करू शकता ज्यामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही एखादी ऑनलाईन सर्व्हिस किंवा कोर्स सुरू केला तर कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतकी पुढे कशी निघून गेलात. आणि शेवटची गोष्ट मेंटल पीस. कारण गुरु तुमच्या दशम घरात आहेत. तुमचे मन वारंवार परफेक्शनची मागणी करेल. घरच्या कामांमध्ये तुम्हाला वाटेल की सगळं काही परफेक्ट असायला हवं. या भावनेला दाबू नका. धार्मिक कार्य करा किंवा योगाचे नियोजन करा किंवा दिवसातून 15 मिनिटे ध्यान करा. हे तुमच्या मानसिक शांततेसाठी ऑक्सिजनसारखे काम करेल. मित्रांनो, समस्या असेल तर उपायही असतो. आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि सायंटिफिक उपाय सांगितले आहेत. या 4 महिन्यांना यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला हे रेमेडीज करायचे आहेत. पहिला उपाय आहे राहूसाठी. राहूचं तत्व धूर आहे. जर घरात निगेटिव्ह एनर्जी वाढत असेल तर दररोज संध्याकाळी चंदन किंवा गुग्गुळाची धूप लावा. जेव्हा धूर पसरतो तेव्हा राहू शांत होतो. यासोबत ओम राहवे नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय आहे केतूसाठी. केतू द्वादश घरात आहे, जो खर्च बिघडवू शकतो. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. हा प्रकाश अंधार दूर करेल. आणि एक कडक नियम पाळा. घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा. तिथे कचरा ठेवू नका. तिसरा उपाय अंगारक दोष शांतीसाठी. 23 फेब्रुवारीनंतर हनुमानजीच तुमचे रक्षण करतील. दररोज सकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा आणि मंगळवारी एखाद्या गरीब व्यक्तीला गोड अन्न द्या. चौथा उपाय आहे पृथ्वी तत्वासाठी. कन्या राशी अर्थ एलिमेंट आहे. घरात तपासा, कुठे घाण किंवा क्लटर तर नाही ना. क्लटर म्हणजे पैशाचा अडथळा. तो त्वरित साफ करा. तर मित्रांनो, शेवटी एवढेच सांगतो की 2024चा हा सुरुवातीचा काळ, जानेवारी ते मे, एक रोलर कोस्टर राईड असेल. पण घाबरण्याचे कारण नाही. शनिदेव सप्तम घरात बसून न्यायाधीशासारखे सगळं पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर 6व्या घराचा राहू तुम्हाला नुकसान नाही तर ती विजय देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही धुंद साफ होईल आणि तिच्या मागून सूर्य उगवेल. फक्त चालत रहा, थांबायचे नाही. मला आशा आहे की हे डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला आवडले असेल. मी प्रयत्न केला आहे की अगदी लहानातली लहान गोष्टही तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या कन्या राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि यशस्वी व्हा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. हर हर महादेव.